Welcome students. In Science and Technology Part 2, we are studying energy flow in an ecosystem. Today in lecture number 3, we are going to study the next point, biogeochemical cycle. मराठीमध्ये याला जैव भू रासायनिक चक्र असं म्हटलं जातं. Though the energy flow in an ecosystem is a one way, the flow of nutrient is cyclical. In the last lecture, we have studied that energy flow in an ecosystem, it is a one way traffic. That is, the energy we get from sun is never get back to the sun. सूर्यापासून जी ऊर्जा आपल्याला मिळते ती परत सूर्याकडे पाठवली जात नाही. हेन्स द फ्लो ऑफ एनर्जी इट इज कॉल्ड ॲज द वन वे ट्रॅफिक. ओके. ऑल ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रियंट्स फॉर देअर ग्रोथ. सर्व सजीवांना त्यांच्या वाढीसाठी पोषणद्रव्यांची आवश्यकता असते. Study of various components in the figure given alongside and explain the biogeochemical cycle in your own words. Here one figure is given beside figure 7.5 biogeochemical cycle. जैवभूरासायनिक चक्राची डायग्रॅम आपल्याला इथं दिलेले आहे. आपल्याला काय करायचं आहे, या डायग्रॅममध्ये जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत त्यांचं निरीक्षण करून ते आपल्याला काय करायचं आहे, बायोजिओकेमिकल सायकल स्वतःच्या शब्दामध्ये एक्सप्लेन करा असं सांगितलेलं आहे. आता ही जी डायग्रॅम आपल्याला दिसते आहे, या डायग्रॅममध्ये आपल्याला काय दिसतं बघा. फर्स्ट पॉईंट इज कन्व्हर्जन ऑफ लिथोस्पियर इन टू रॉक अँड सॉईल असं म्हटलेलं आहे. लिथोस्पियर याचा अर्थ शिलावरण. शिलावरणाचं रूपांतर खडक आणि मातीमध्ये होतं. आता शिलावरण इट इज अ बेड रॉक असं त्याला म्हणू आपण. त्याचं रूपांतर रॉक आणि सॉईल याच्यामध्ये कसं होतं, ड्यू टू द ॲक्शन ऑफ व्हेरियस एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक विंड, टेम्परेचर अँड रेन, दॅट लिथोस्पियर इज कन्व्हर्टेड इन टू द रॉक अँड सॉईल. आपण मागच्या इयत्तांमध्ये आपण हे बघितलं की पर्यावरणामधील जे अजैविक घटक आहेत त्या अजैविक घटकांच्या क्रियेमुळे, जसं की वारा, पाऊस, ऊन, तापमान, यामुळं काय होतं, दॅट लिथोस्पियर इज कन्व्हर्टेड इन टू रॉक अँड सॉईल अँड ड्यू टू ॲक्शन ऑफ सम प्लांट्स अँड ॲनिमल्स. जनावरे, वनस्पती यांच्यामुळे सुद्धा काय होतं, त्या लिथोस्पियरचं कन्व्हर्जन सॉईलमध्ये होतं. नेक्स्ट हियर इट इज गिवन इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्पियर, ॲटमॉस्फियर, लिथोस्पियर विथ द बायोस्पियर. इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया. आता कशामधली आंतरक्रिया, ऑफ हायड्रोस्पियर, ॲटमॉस्फियर जलावरण, वातावरण, लिथोस्पियर शिलावरण यांच्यामधील आंतरक्रिया कोणाशी, बायोस्पियर म्हणजे जीवावरण. तर या जीवावरणामध्ये कोणाचा समावेश होतो, दॅट इज बायोस्पियर इन्क्लूड्स प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोऑर्गॅनिझम्स. अँड दीज plants, animals, microorganism, for their growth and development, for their shelter, for their food, they depends upon the hydrosphere, that is water, rain. Okay. Atmosphere, that is they get various gases, oxygen, carbon dioxide, for their development and need for respiration. That is plant and animals need oxygen for respiration, plants need carbon dioxide for photosynthesis, and lithosphere, that is animals they get shelter. ते कुठं निवारा घेतात तर शिलावरणावर, किंवा दॅट इज plants get food from the soil. That is these hydrosphere, atmosphere, lithosphere, it is having interactions with the biosphere. Next it is given atmosphere environment interaction, that is वातावरण आणि पर्यावरण यांच्यामध्ये असणारी अंतरक्रिया. ओके. दॅट इज व्हेरियस ॲटमॉस्फिरिक गॅसेस, दे नीड
for the environmental factors like plants and animals, that is due to the atmosphere rain is produced here. Next, hydrosphere and atmosphere interaction, जलावरण आणि वातावरण interaction, that is water vapor, it is in the form of the clouds in the atmosphere, की वातावरणामध्ये जे काही पाण्याचं वाफ आहे ती ढगांच्या स्वरूपामध्ये इथं आहे. ओके, सो ऑल दीज फॅक्टर्स दे आर इंटरकनेक्टेड, इंटरलिंक्ड, interdependent upon each other. Okay, the cyclic flow of nutrients within an ecosystem is called as the biogeochemical cycle. There is cyclic flow of the nutrients. ही जी पोषण द्रव्ये आहेत, पोषद्रव्ये आहेत, देर सायक्लिक फ्लो, त्यांचा जे चक्रीय स्वरूपामध्ये त्यांचा प्रवाह तो कुठं आढळतो आपल्याला, इन इकोसिस्टीम, आपल्याला तो परिसंस्थेमध्ये आढळतो. म्हणजे परिसंस्थेमध्ये पोषणद्रव्यांचा जो काही चक्रीय प्रवाह आहे त्याला काय म्हटलेलं आहे, बायोजिओकेमिकल सायकल. द डेफिनेशन ऑफ बायोजिओकेमिकल सायकल इट इज गिवन हियर. Nutrients necessary for growth of organisms are continuously transferred from abiotic to biotic factor and biotic to abiotic factor in an ecosystem. That is, within an ecosystem, the nutrients which are necessary for growth of organism, म्हणजे परिसंस्थेमध्ये सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी पोषद्रव्ये आहेत, दे आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड, ती सतत प्रवाहित होत असतात, सतत स्थानांतरित होत असतात, फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर, म्हणजे जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे त्यांचं सतत स्थानांतर होत असतं. म्हणजे सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषद्रव्यांचे अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे सतत स्थानांतरण, रूपांतरण होत असतं. This cycle operates continuously through the medium of biosphere formed by lithosphere, atmosphere and hydrosphere. हे जे बायोस्फियर आहे की हे बायोस्फियर, लिथोस्फियर, ॲटमॉस्फियर आणि हायड्रोस्फियर, शिलावरण, जलावरण आणि वातावरण यांचं बनलेलं आहे. ओके, या जीवावरणांमध्ये किंवा या जीवावरणाच्या माध्यमातूनच हे चक्र सतत कंटिन्युअस सुरू असतं. म्हणजे ट्रान्सफर ऑफ द न्यूट्रियंट्स फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स विदिन अन इकोसिस्टीम, इट टेक्स प्लेस थ्रू बायोस्फियर. द cycling of biosphere, biological, geological and chemical sources of nutrients in this process, it is a complex process and depends upon the level of energy transfer in an ecosystem. आता ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये जैविक, भूस्तरीय, जिओलॉजिकल याचा अर्थ आहे भूस्तरीय, आणि रासायनिक पोषद्रव्यांचे चक्रीभवन जे होते, सायक्लिक ट्रान्सफॉर्मेशन जे होते ते गुंतागुंतीचं आहे, कॉम्प्लेक्स प्रोसेस, अँड तसेच ते परिसंस्थेमधील ऊर्जा वहनाच्या पातळीवर अवलंबून आहे. दॅट इज, इट डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टीम. ओके, हिअर द टाइप्स ऑफ biogeochemical cycles given here. These biogeochemical cycles, they takes place, the transformation takes place into the biosphere. हे आपण बघितलं. आता ह्या बायोजिओकेमिकल सायकल, जैव भू रासायनिक चक्राचे दोन प्रकार आहेत बघा. आता पहिला प्रकार तो आहे गॅसियस सायकल, म्हणजे वायू चक्र, आणि दुसरा आहे तो सेडिमेंटरी सायकल. सेडिमेंटरी त्याला अवसाधन किंवा भूचक्र असं म्हटलेलं आहे, अवसाधन चक्र किंवा भूचक्र. आता गॅसियस सायकलमध्ये काय येतं, अन ॲक्युम्युलेशन ऑफ मेन अबायोटिक गॅसियस न्यूट्रियंट मटेरियल इज फाउंड इन द अर्थचं ॲटमॉस्फिअर. याचा अर्थ काय, आता मुख्य अजैविक वायुरूप पोषद्रव्ये
वायूच्या स्वरूपामध्ये असणारी पोषद्रव्ये. कार्बन डायऑक्साईड हा वायूच्या स्वरूपामध्ये आहे आणि तो वनस्पतींना आवश्यक आहे फोटोसिंथेसिससाठी. ओके, किंवा ऑक्सिजन रेस्पिरेशनसाठी आवश्यक आहे. ऑल द लिव्हिंग थिंग्स. आता हे जे गॅसेस आहे, हे गॅसेस हे वायुरूप पोषद्रव्य यांचं ॲक्युम्युलेशन म्हणजे साठा किंवा संचय हा कुठं आढळतो? इट इज इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळतो. मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळते. ओके, नेक्स्ट इन्क्लूड्स. आता याच्यामध्ये कोणकोणते गॅसेस आहेत बघा. इन्क्लूड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर. ही याचा समावेश म्हणजे हे कोणकोणते न्यूट्रियंट्स आहेत बघा ॲटमॉस्फिअरमध्ये जे आहेत ते नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ, हे न्यूट्रियंट्स आपल्याला बघायला मिळतील. आता सेडिमेंटरी सायकल. अँड ॲक्युम्युलेशन ऑफ मेन अबायोटिक न्यूट्रियंट मटेरियल इज फाउंड इन द सॉईल. आता मुख्य अजैविक घटकांचा संचय हा आपल्याला कुठं आढळतो? मातीमध्ये. सॉईल, सेडिमेंट, अवसादन अँड सेडिमेंटरी रॉक आणि अवसादन खडक यांच्यामध्ये जो काही न्यूट्रियंटचं ॲक्युम्युलेशन असतं इट इज कॉल्ड ॲज द सेडिमेंटरी सायकल. सेडिमेंटरी घटक त्याला असं आपण म्हणू, अवसादन घटक. आता याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? इट इन्क्लूड सॉईल कंपोनंट्स, मातीमध्ये असणारे मातीचे घटक लाईक आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस. दिज आयर्न, कॅल्शियम अँड फॉस्फरस are necessary for both plants and animals for their growth and development. So these nutrients, they are found in the gaseous form and in the sedimentary form. So here there are two types of biogeochemical cycle, gaseous cycle and sedimentary cycle. Actually this gaseous cycle and sedimentary cycle we cannot separate them. त्यांना आपण वेगळं करू शकत नाही बघा. The gaseous cycle is a speedier cycle than the sedimentary cycle. जे गॅसेस वायुचक्र जे आहे ते ॲक्च्युली हे जास्त वेगवान आहे, स्पीडियर दॅन द सेडिमेंटरी सायकल. अवसादन चक्रापेक्षा गॅसियस सायकल हे जास्त वेगवान आहे. फॉर एक्झाम्पल, इफ CO2 इज ॲक्युम्युलेटेड इन ॲन एरिया, म्हणजे एखाद्या भागामध्ये कार्बन डायऑक्साईडचं संचय जर जास्त झाला असेल, इट इज क्विकली डिस्पर्स विथ द विंड ऑर ॲब्सॉर्ब बाय द प्लांट. आता हा संचय जादा झालेला आहे तर तो सर्वत्र पसरवण्याचं काम वारा करतो. वाऱ्यामुळे लगेच तो पसरवला जातो, एका ठिकाणाहून अनेक ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतो, किंवा तो कार्बन डायऑक्साईड वनस्पतीद्वारे काय केला जातो? लगेच ॲब्सॉर्ब केला जातो. दॅट इज गॅसेस सायकल इज फास्टर, स्पीडियर दॅन द सेडिमेंटरी सायकल. क्लायमॅटिक चेंजेस and human activities seriously affect the speed, intensity and equilibrium of these cycles. All these cycle, मग तो सेडिमेंटरी असू दे किंवा गॅसियस सायकल असू दे, यांच्यावरती कशाचा परिणाम होतो बघा? क्लायमॅटिक चेंजेस म्हणजे वातावरणामध्ये, हवामानामध्ये जो बदल होतो त्या हवामान बदलाचा याच्यावरती परिणाम होतो. आणखीन कशाचा परिणाम होतो? ह्युमन ॲक्टिव्हिटीज म्हणजे मानवानं केलेल्या काही क्रिया, दॅट इज लाईक पोल्युशन ऑर दॅट. स्पीड याचा काय होतो? मानवी क्रिया किंवा हवामानामध्ये बदल यांचा ह्या सायकलच्या स्पीड गतीवरती, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता अँड इक्विलिब्रियम म्हणजे यांच्यामध्ये असणारा जो इक्विलिब्रियम आहे, इक्विलिब्रियम ज्याला आपण काय म्हणतो? समतोल. या समतोलवरती याचा परिणाम होत असतो. हेन्स व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ दिस सायकल्स आर एक्सटेन्सिव्हली स्टडीज नाउअडे. आणि त्याच्यामुळं ह्या चक्राचे विविध घटक जे आहेत ते आजकाल खूप एक्सटेन्सिव्हली स्टडी केले, लक्षपूर्वक याचा अभ्यास केला जातो बघा. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट. तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगितलं आहे बघा, डू यू नो, तुम्हास माहीत आहे का? द सायकल ऑफ गॅसेस अँड सेडिमेंटरी सायकल कॅनॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. म्हणजे हे वायुचक्र किंवा अवसादन चक्र हे पूर्णपणे एकमेकांपासून वेगळं आपल्याला करता येत नाही. दे आर इंटर रिलेटेड. फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ गॅस इन द ॲटमॉस्फिअर.
उदाहरणार्थ नायट्रोजन हा वातावरणामध्ये वायू रूपामध्ये उपलब्ध आहे अँड इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स लाईक नायट्रोजन ऑक्साईड इन द सॉईल अँड सेडिमेंट्स. तर तो संयुग अवस्थेमध्ये नायट्रोजन ऑक्साईड या संयुगाच्या रूपामध्ये तो मातीमध्ये आणि अवसादनामध्ये तो काय आहे उपस्थित आहे. म्हणजे नायट्रोजन हा सेडिमेंटरी सायकलमध्ये पण आहे वेगळ्या फॉर्ममध्ये आणि गॅसियस सायकलमध्ये पण आहे. सिमिलरली कार्बन ऑकर्स इन अबायोटिक फॉर्म मेनली इन द कोल. त्याचप्रमाणे कार्बन जो आहे तो अजैविक घटक यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला कुठं आढळतो? कोळशाच्या स्वरूपात. कोल, ग्रानाईट, डायमंड, लाईमस्टोन हा आपल्याला सेडिमेंटरी सायकलमध्ये आढळतो. कोळशाच्या रूपामध्ये कार्बन आहे, ग्रॅनाईटच्या, हिरा, लाईमस्टोन, चुनखळीच्या रूपामध्ये कार्बन आपल्याला सेडिमेंटरी. अँड इन द अर्थ्स क्रस्ट म्हणजे तो आपल्याला भूकवचामध्ये सापडतो. अँड इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस इन द ॲटमॉस्फिअर आणि वातावरणामध्ये तो आपल्याला कार्बन डायऑक्साईड वायूच्या स्वरूपामध्ये आढळतो. दॅट इज कार्बन इट मे बी इट इज प्रेझेंट इन द गॅसियस सायकल ऑल्सो अँड sedimentary cycle also. So these two cycles cannot be separated from each other. Generally carbon is present in the plants and animals for a much shorter duration than it is a coal. म्हणजे कार्बन हा वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये कमी दिवसाकरता आढळतो, कमी कालावधीसाठी असतो जेवढा की तो कोळशामध्ये आपल्याला आढळतो. सो दीज आर द बायोजिओकेमिकल सायकल्स. वी हॅव स्टडीड जैवभूरासायनिक चक्र यांचा आपण या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे.